नमस्कार मित्रांनो, माझं नाव समाजमित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर. मित्र, मी आलो आहे जालना शहरापासून साधारण 25 ते 30 किलोमीटर असलेले देऊळगाव-राजा येथे. आणि आपण जे माझ्या मागे बघत आहात हे देऊळगाव-राजा येथील श्री रेणुका माता देवस्थान आहे. सप्तशृंगी देवी मंदिर आहे. सप्तशृंगी माता म्हणजे देऊळगाव-राजामध्ये जे पलभट्टी देवीचं सोंग प्रसिद्ध आहे त्या पलभट्टी देवीचे पुजारी म्हणजे पलभट्टी बुवा. आणि पलभट्टी बुवा या सप्तशृंगी माताचे अर्चना करत असत. आणि त्यावेळेस ज्यांनी जे देवीचं सोंग जे देवी त्यांच्या स्वप्नात आली आणि त्यांनी जे पलभट्टी देवी सोंग चालू केलं तर त्यांच्या नावानं ते सोंग प्रसिद्ध झालं. आज 350 वर्षानंतरही या देऊळगाव-राजा शहरामध्ये हे सोंग काढलं जातं. अशा या पलभट्टी देवीचं सोंग जेव्हा देऊळगाव-राजामध्ये मध्यरात्री 12 वाजता निघतं त्यावेळेस सर्वात अगोदर हे सोंग या रेणुका मातेच्या मंदिरामध्ये येत असतं. आणि या रेणुका माताचं दर्शन घेऊन हे पलभट्टी देवीचं सोंग संपूर्ण गावामध्ये रात्रभर फिरत असतं. आणि सकाळी देऊळगाव-राजा ते पडसावर जेव्हा हे सोंग येतं तेव्हा हे देवसोंग शांत होतं. असं आज सप्तशृंगी माताचं मंदिर मी तुम्हाला देऊळगाव-राजा येथे दाखवत आहे. मित्रांनो, आपण जे बघत आहात हे चतुर्शृंगी देवी मंदिर श्री शंकर प्रासादिक तुरेवाले मंडळ देऊळगाव-राजा आणि सौजन्य यांचं हे प्रासादिक मंडळाचं तुरेवाले मंडळाचं हे मंदिर आहे. मित्रांनो, देऊळगाव-राजा येथे जुना जालना रोड ज्याला म्हणतात जालना रोड, ह्या जालना रोडवर असलेलं हे चतुर्शृंगी देवी मंदिर. ज्या वेळेस देऊळगाव-राजामध्ये ते पलभट्टी देवीचं सोंग निघत असतं तर त्यावेळेस अतिशय गर्दी होत असती. या मंदिराच्या डाव्या बाजूलाच जी 5 दिवसाची महालक्ष्मी बसते ते सुद्धा देवस्थान आहे. आणि त्याच्याही पुढे धुंडीराम महाराजाचा मठ आहे. आणि त्याच पुढे पलभट्टी देवी जी निघती त्या पलभट्टी बुवाचं समाधीस्थान आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. असं हे चतुर्शृंगी देवी मंदिर मी तुम्हाला इथं देऊळगाव-राजा इथं दाखवण्यासाठी आलो आहे. मित्रांनो, चतुर्शृंगी देवी मंदिर आपण आतमधून बघण्याचा प्रयत्न करूया. अतिशय जुनं असलेलं हे देवस्थान आहे. आतमध्ये आल्याबरोबर ही दगडामध्ये कोरलेला कासव आणि देवीच्या समोरच असलेले हे वाघ आपण इथं बघत आहोत. मंदिराचा आपण इथं परिसर बघत आहोत. तिकून बी घेऊन टाका, महादेवाचं घेऊन टाका त्याच्या. चतुर्शृंगी देवी देऊळगाव-राजा अतिशय जागृत आणि प्रसिद्ध असं हे चतुर्शृंगी देवीचं देवस्थान देऊळगाव-राजामध्ये आहे. आपण जे बघत आहोत ही चतुर्शृंगी देवी देऊळगाव-राजा. देवीसमोर हा अखंड दिवा लावलेला आहे. दगडाची ही दिवे पंक्ती आहे. दगडाची पंक्ती आहे आणि दगडाच्या पंक्तीमध्ये हा अखंड दिवा रात्रंदिवस जळत आहे. मित्रांनो, आपण ही देवीची मूळ मूर्ती बघत आहोत. अतिशय सुंदर आणि देखणी अशी ही देवीची मुखवटा आहे. देऊळगाव-राजामधले अतिशय प्रसिद्ध आणि जागृत असं हे देवस्थान आहे. मित्रांनो, देवीच्या गर्भगृहाबाहेर असलेले हे वाघ आपण इथं बघत आहोत. आणि हा देवीच्या बाजूचा असलेला परिसर आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत. काही समाध्यासुद्धा इथं आहेत.
महादेवचं मंदिर या इकडे. मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. मंदिरासमोरच आपण हा नंदी बघत आहोत. पंचमुखी महादेव. पंचमुखी महादेव आहे मित्रांनो. जालना शहरामध्ये आपण पंचमुखी महादेव बघतो. जालना शहरामध्ये जुन्या जालना आणि नवीन जालना असे 2 पंचमुखी महादेव आहेत. एक पाणीवेजजवळ पंचमुखी महादेव आणि जुन्या जालनामधील कोळेश्वर येथे असलेला पंचमुखी महादेव. आणि आज मला देऊळगाव राजा येथे सुद्धा पंचमुखी महादेव बघायला मिळालेत. आंब्याचा घेऊन टाका, पाणी टपकतं ना. महादेवाच्या समोरच हा जो नंदी आहे अतिशय आकर्षक असा नंदी आहे. राजस्थानी गाय जशी गिर गाय असते तशी तिची शिंग असते त्या पद्धतीचा हा नंदी आहे. मित्रांनो, असं हे चतुर्सिंगी मंदिरमधलं देऊळगाव राजातील हे मंदिर आणि त्यामध्ये असलेलं हे महादेव मंदिर आणि त्याच्या बाजूलाच ह्या काही आपल्याला पादुकासुद्धा दिसत आहे. नेमकं काय हे कळायला मार्ग नाही, कोणाची समाधी आहे का काय आहे. देऊळगाव राजातील हे चतुर्सिंगी मंदिर.